ॲस्पिरंट्स आजच्या लेक्चरमध्ये आज आपण प्रामुख्याने जेव्हा मी चुरली होती या पुस्तकातील सर्व कथा कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मग थोडं संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण लेक्चर घेणार आहोत. आता यामागचं कारण हे आहे की प्रामुख्याने काय होतं आहे की बऱ्याच मुलांना वाचनाची अजून आवड निर्माण होत नाही आहे. तर त्यासाठी आपण हा प्रयोग करतो की जेणेकरून तुम्हाला सुरुवातीला ह्या कथा वाचण्यासाठी प्रेरणा मिळावी. तुम्ही स्वतःहून पुस्तक हातात घ्यावं. यासाठी या कथा थोड्याशा संक्षिप्त स्वरूपामध्ये मी आपल्यासमोर लेक्चरच्या माध्यमातून सादर करत आहे. तर होप्सो सगळ्यांनी त्या कथा व्यवस्थितपणे अभ्यासाव्यात, कारण सुरुवात कुठून तरी होणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तर आता वानर या कथेकडे जाऊयात. मग वानर या शब्दाची जर आपण फोड केली तर बाबुराव बागुलांनी या कथेला मी सगळ्यात पहिल्यांदा हा विचार केला की या कथेला नाव वानर का दिलेलं असेल. तर नर असं आपण म्हणतो. वानर वानर हा शब्द जनरली म्हणजे उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर एक प्राणी उभा राहतो. पण खऱ्या अर्थाने वानर म्हणजे तो नर आहे की नाही याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह असतं, म्हणजे तो मनुष्य आहे की नाही, त्याला आपण वानर म्हणतो. तर त्या खऱ्या अर्थाने जो माणूस आहे पण जो पशुसारखा वागतोय, जगतोय, विचार करतोय, अशा व्यक्तिरेखेला रेखाटताना त्या कथेतून आपल्याला वानर या व्यक्तिरेखे म्हणजे वानर या प्राण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मग येऊयात आपण कथेकडे. काय कथा सांगते तर त्या कथेमध्ये काय सांगितलं की समाजातील अमानवी व्यवस्था माणसाला कसं प्राणी बनवतं हे ते प्रभावीपणे दाखवतात आहेत. मग तो उपेक्षा, अपमान झालेला, तो अपमान पुसण्यासाठी झगडताना त्या जो कथेचा नायक आहे त्याचं नाव आहे बापू पैलवान आहे. पुढं पात्र येतील तेव्हा सांगेल तुम्हाला. तो बापू पैलवान प्रयत्न करताना दिसतोय. पण हे सगळं करत असताना तो नर राहत नाही, म्हणजेच तो मनुष्य राहत नाही. हे वाक्य महत्त्वाचं. समाज त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता एक करमणुकीचे साधन, तमाशाचा विषय म्हणून पाहतो. परिस्थिती जेव्हा इतकी टोकाची होते की जेव्हा तो स्वतःलाच वानर समजू लागतो. आपल्या सासरवाडीच्या खालच्या जातीमधील पैलवानांकडून तो कुस्ती हारतो. कोळी जातीतली त्याची सासरवाडी असते, त्यांच्या पैलवानाकडून तो कुस्ती हारतो. मग लोकांच्या हसण्याने, चिडवण्याने आणि शोषणाने तो मानसिकरित्या मोडून पडतो. त्याचा बदला घेण्यासाठी तो त्याच्या हालचाली, त्याच्या वागणूक, जगण्याची धडपड हे सगळंच एखाद्या प्रशिक्षित प्राणी कसा असतो, सर्कशीतल्या प्राण्याला कसं ट्रेन केलं जातं त्या पद्धतीने तो सगळं त्याचं जीवन बनून जातं. मग या कथेत वानर हा खऱ्या अर्थाने प्राणी नाही, पण त्यासारखा वागणारा मनुष्य आहे. कथेतलं पहिलं पात्र आहे बापू पैलवान. ठीक आहे. मग अस्वलाप्रमाणे अजस्र, अकलेने मात्र मुंगीसारखा, असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अकलेने मात्र कशासारखा होता? मुंगीसारखा. पिंजऱ्यात पकडलेल्या पशुप्रमाणे अस्वस्थ असलेला, मागील वर्षीच्या कुस्तीत जत्रेमध्ये जी इब्रत गेली होती, इब्रत म्हणजे इज्जत, ती भरून काढण्यासाठी प्रतिज्ञा घेतलेला. सासूरवाडीच्या कोळी जातीच्या पैलवानाने त्याला आभाळी करून 4 मुंड्या चित केला होता. हलक्या जातीच्या आणि त्यातही वादी असलेल्या सासूरवाडीच्या पहिलवानाने आपल्यास पाडले म्हणून भरफडात अत्यंत संताप आणि विजयी पैलवानासहित 3 गडी पाडण्याची तिथंच त्यांनी प्रतिज्ञा करून टाकली की मला यांनी हरवलं आहे ना, आता यांना पुढच्या वेळेस मी हरवणार. ज्यांनी मला हरवलं त्याच्या सकट बाकीच्या 3 मी हरवणार, अशी प्रतिज्ञा घेतली. मग त्या प्रतिज्ञाला पूर्ण करण्यासाठी तो काय करायला, मळ्यात गेला राहायला. बायकोला सोडून दिलं. सुंदर बायको होती, त्या बायकोला सोडून दिलं. आणि एका बैलासारखी अंधारी घेतली त्यांनी आणि एक निष्ठुर निष्ठेने ब्रह्मचर्य व्रत त्याने पाळायचं ठरवलं. चिंब होईपर्यंत व्यायाम करायला लागला, कुस्त्या लढायला लागला. त्याच्यामुळे काय होत गेलं की त्याची विजयासाठीची जी आशा होती तो एकदम अशी धिप्पाड ध्येयष्टी बनली होती. एखाद्या अस्वलासारखा अजस्र बनला होता तो. आणि आईने मात्र त्याला सारखं ठणकावून सांगितलं होतं की तुला हे पाडायचं आहे, तुला हे त्यांना हरवायचं आहे, त्यासाठी तुला जे करायला लागेल ते कर. त्यासाठी तो मळ्यात जाऊन राहायचा, बायकोला सोडून राहायचा. त्याला 6 महिने उलटून गेलेले होते. त्याची जी बायको होती सकू, तिचं नाव होतं सकू, ती एक दिवस काय होतं की बाबा आता 1-2-3 दिवसानंतर कुस्ती आहे. त्याच्या मनात मात्र सारखी सकूबद्दल त्याला आठवण यायला लागते. जेव्हा माणूस काय म्हणतात थोडासा चिंतेत असतो त्यावेळेस त्याला अशा गोष्टी इमोशनल होतो, भावनिक होतो. अशा वेळेस त्याला बायको आठवायला लागते आणि त्याच वेळेस ती बायको त्या शेताच्या बांधावरून त्याच्या नजरेस पडते. मग ती पैलवानाची आधीच जी दबलेली जी कामवासना आहे ती त्याला पाहून जागृत होते. आणि म्हणजे तेच म्हणलं ना, ज्वालामुखीसारखी ती रोखून धरलेली वासना पुन्हा जागृत होते आणि व्रत तुटल्यासारखी तो तिला जबाबदार धरून रागाने बेभान होतो. ठीक आहे. आता म्हणजे विषय काय झाला की ती बायको तिथे का आली? बायकोला सासूने सांगितलेलं होतं की म्हणजे त्या बापू पैलवानाच्या आईने सांगितलेलं होतं की जाऊ नकोस तिथे तू.
पण त्या बायकोला उत्सुकता असते की आपला नवरा कसा दिसत असेल, तो काय करत असेल, त्याला उद्या काहीतरी 4 घास खायला घालावेत, या इच्छेने ती त्याच्याकडे जाते. पण याच्याकडे गेल्यानंतर त्याच्या भावनांना त्याचा सगळा म्हणजे त्याला हे करतात, त्याच्यावर प्रभाव पाडतात आणि खऱ्या अर्थाने क्रोधाची जी जागा आहे ती कामवासना घेते आणि तो तिला जवळ करायला पाहतो. तितक्याच ती म्हातारी आई आहे, ती त्या झोपडीमध्ये येऊन थांबते. बोला ना ताई. खऱ्या अर्थाने मग ती म्हातारी ते सगळं दृश्य पाहायला लागते. त्याच वेळेस ती म्हातारी त्या झोपडीकडे येते आणि ते झोपडीतले दृश्य बघताच दुःखाने, रागाने दुभंगून बसते आणि इतक्या जोरात ओरडते की कंठाळ्या बसतील कानाला एखाद्याच्या. "रेड्या, टाक तिला खाली, तुडव तिला, चिखल्यावाणी तुडव." एवढ्या रागारागात ती बोलते. आणि ते सगळं पाहत असताना तिला म्हणजे त्या सुनेला त्या काकडीसारखं फोडून खावं असं तिला वाटत होतं. तो तिला लगेच मारायला निघाला. मारता मारता म्हणजे तिचा जो नवरा आहे बापू पैलवान, त्या आईला पाहून त्याला ते सगळं जुनं प्रतिज्ञा आठवली, सगळं दिवस आठवलं आणि त्याला असं वाटायला लागलं की ही माझी शत्रू बनून माझ्याकडे आली आहे. वास्तविक पाहता ती एक काय म्हणतात नवरा कसा आहे या अपेक्षेने त्याच्याकडे आलेली होती. पण तो प्रत्येक दणक्यागणिक तिला विचारायला लागला, "हडळी, तू का आली होतीस? बोल, या सवालाचे उत्तर दे." आता ती जी आहे ती कशी काय उत्तर देणार? कारण ती हिंदू स्त्रीची एक आंधळी पतिभक्ती तिच्या आड येत होती. मग तितक्यात तिची जी म्हातारी आई आहे ती त्याला म्हणते की "अरे, तू कुस्ती हरायला पाहिजे ना, तुझा तपभंग व्हायला पाहिजे म्हणून ही रंभा आली होती. सोड तिला. तू मात्र अंघोळ करून घे. नशिबाचा असशील तर मावजरा तुझ्याच बाजूला उभा राहील." इतका जोरात मारतो, एखाद्या मांजरीला फेकून द्यावं तसं तो त्याच्या बायकोला फेकून देतो. आणि मग त्या सगळं होत असताना ती म्हातारी जी आई आहे ते बापू पैलवानाला त्याची आई एखाद्या वीरासारखी वाटत होती आणि एखादा कोकरू कसं लहान असावं तसं आपण लहान आहोत अशी भावना त्याची पक्की होऊ लागली होती. मग कुस्तीचा जो प्रत्यक्ष दिवस आहे तो दुसरा दिवस उजाडला. तो कुस्ती खेळायला गेला. पुन्हा हजारो लोकांच्या समक्ष तो ती कुस्ती हारला आणि पुन्हा फळातून खाली मान घेऊन थळीत मळ्यात गेला आणि त्या आपल्या बायकोला पुन्हा ओरडून म्हणाला, "तुझ्यामुळं मी पडलो. तुझ्यामुळं मी हारलो." आणि पुन्हा तिला मारायला लागला. पुन्हा तिला तोडू पाहू लागला. म्हातारीने त्याला पुन्हा घरी आणलं. सुखू मात्र अंथरुणात खळलेली होती. तो त्याची जी महामानी म्हातारी आहे, त्याची जी आई आहे, ती आपल्या मुलाची 10 गावात झालेली फजिती पाहून चिडून जाऊन त्या लेकाला, ज्यांनी हरवलं ना त्या विजयी पैलवानाला, त्याचा खून करायला उठवत होती. आणि तो मदाराच्या माकडाप्रमाणे त्याच्या आईचं ऐकून स्वतःच्या कुऱ्हाडीला धार लावत बसलेला होता. अशी ही कथा आहे. या कथेमध्ये खऱ्या अर्थाने स्त्रीच्या भावना आहेत